मुंबई गोवा महामार्गासाठी आता नवी डेडलाईन समोर आली। मार्च 2026 पर्यंत महामार्ग पूर्ण करावा लागेल। आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड अशा 2 टप्प्यांसाठीच्या कामाला मुदतवाढ देण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने नकार दिलाय। गेली 14 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम रखडलंय। थेट मुंबई गोवा महामार्गावरून आपल्याला अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी अमोल कले। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची नवी डेडलाईन ही समोर आलेली आहे। मार्च 2026 पर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरच्या 2 टप्प्यांमध्ये ही मुदतवाढ जी आहे ती मिळणार नाही। आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड अशा या 2 टप्प्यासाठी मुदतवाढ ही आता पुन्हा मिळणार नाही। मुंबई गोवा महामार्ग मार्च 2026 पर्यंत ही डेडलाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून या मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। संगमेश्वरचा जर पट्ट्याचा विचार केला तर संगमेश्वर पट्ट्यामध्ये अतिशय संत गतीनं या महामार्गावर काम सुरू आहे आणि याच आरवली ते कांटे या दरम्यानचा जो टप्पा आहे त्या टप्प्याच्या 2 टप्प्यामध्ये जी आहे ती मुदतवाढ नाकारण्यात आलेली आहे। त्यामुळे मार्च 2026 पर्यंत काम हे पूर्ण करावेच लागणार आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।